हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज होती कार्तिकी एकादशी, म्हणजेच जी आपली सर्वात मोठी एकादशी असते आषाढी एकादशी, आणि त्यानंतर येणारी कार्तिक एकादशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला जी एकादशी येते तर तिला आपण कार्तिक एकादशी म्हणतो। तर कार्तिकी एकादशी देखील खूप महत्त्वाची मानली जाते। तर आज जी म्हणजेच माझ्याकडे जो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो आहे तर त्याची देखील मला सेवा करायची होती। त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल तर माझ्या देवघरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी देवीचा देखील एक फोटो आहे छोटासा, कारण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ज्या मूर्त्या आहेत देवांच्या तर त्या नेणं शक्य होत नाहीत, आणि ज्या काही मूर्त्या सध्या आता माझ्या देवघरामध्ये आहेत तर त्या सर्व मूर्त्या म्हणजेच मी हळूहळू एक एक घेतल्या होत्या। म्हणजेच जी महाराजांची मूर्ती तुम्ही आता सध्या बघत आहात माझ्या देवघरामध्ये, तर जेव्हा गुरुपौर्णिमा होती तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला महाराजांची मूर्ती घ्यायची होती, कारण जेव्हाही आपण महाराजांची सेवा करतो तर सर्वात प्रभावी सेवा ही महाराजांची जेव्हा आपण अभिषेक करतो आणि जे पुरुष सूक्त आहे तर ते आपण वाचत असतो, तर तेव्हा महाराजांचा जो अभिषेक करायचा होता मला, त्यासाठी मी खास करून महाराजांची मूर्ती घेतली नव्हती, कारण पहिल्यापासूनच म्हणजे माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती होती तर ती नाही आहे, पण जो फोटो होता माझ्याकडे तर त्याचीच मी सेवा करायचो। म्हणजेच जेव्हाही माझे महाराजांचे 11 गुरुवार चालू होते, तुम्हाला माहिती असतील तर याच वर्षी म्हणजेच जानेवारीमध्ये मी 11 गुरुवारांना महाराजांच्या सुरुवात केली होती। ते व्हिडिओज देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जर तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की आवर्जून बघा। तर त्यामध्ये देखील महाराजांचा जो फोटो तुम्ही आता बघत आहात तर जो मागच्या साईडला आहे, म्हणजेच त्या फोटोमध्ये सर्व देवतांची फोटो आहेत। तर हा जो फोटो आहे तर हा म्हणजेच मी सुरुवातीला जेव्हा इथे नवीन आलो होतो रूमवर राहण्यासाठी तर तेव्हा महाराजांचा फक्त तोच फोटो होता माझ्याकडे, त्यामुळे जे माझे 11 गुरुवार होते तर ते सर्व मी त्या फोटोवरच कंप्लीट केले। आणि त्यानंतर आता म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने महाराजांचा जो तुम्ही फोटो आता सध्या बघत आहात माझ्या देवघरामध्ये तर तो मी दिवाळीच्या निमित्तानेच बनवला होता। आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील फोटो मी म्हणजेच खास करून धनतेरसलाच बनवला होता, कारण मला त्यांची सेवा देखील करायची होती। कारण जेव्हाही आपण कोणत्या देवीची सेवा करत असतो तर त्यांचा फोटो किंवा त्यांची प्रतिमा आपल्याकडे असायला हवी, जेणेकरून आपल्याला त्या सेवेचं फळ मिळतं। त्यामुळे जो भगवान विष्णू यांचा फोटो होता तर तो मी खास करून म्हणजे सेवेसाठीच म्हणजे स्वामी केंद्रातून बनवले होते। जे काही हे 2 फोटो होते तर ते देखील आणि तुमच्यासोबत शेअर देखील केलेला आहे की मी ते कुठून बनवले किंवा कोणाकडून बनवले। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल म्हणजे धनतेरसचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा, तुम्हाला म्हणजे त्यामध्ये आपण पूजा कशा प्रकारे करावी किंवा सेवा कशा प्रकारे करावी याची देखील तुम्हाला माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आज होती कार्तिकी एकादशी आणि त्याचबरोबर रविवार देखील होता, त्यामुळे मला सेवेला म्हणजेच बराचसा वेळ मिळून गेला। त्यामुळे माझी जी देवपूजा करणं चालू होती तर ती हळूहळू करणं चालू होती। सर्वात पहिल्यांदा जे वस्त्र होते तर ते मी गुरुवारी चेंज केले होते, म्हणजेच महाराजांचा रंग असा पिवळा, म्हणजेच महाराजांना पिवळा रंग हा जास्त आवडतो, त्यामुळे जे पिवळ्या रंगाचे वस्त्र होते माझ्याकडे सुरुवातीला तर तेच मी अंतरले होते गुरुवारी, पण नंतर मी ते चेंज करून घेतले कारण ते बरंचसं म्हणजेच खराब झालं होतं। त्यामुळे हे तुम्ही बघत आहात तर हे आता म्हणजेच मी न्यू घेतलं होतं। मागे देखील एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की जे देवघराचे वस्त्र आहेत तर ते मी कुठून घेतले किंवा किती रंगाचे घेतले, कारण 7 रंगांचे मी हे वस्त्र घेतले होते दररोज चेंज करण्यासाठी, पण दररोजच्या दररोज चेंज करणं होत आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा मी चेंज करतो आणि हे चांगले देखील राहतात आणि दिसायला देखील आपलं देवघर खूप छान दिसतं। यानंतर सर्व जे देवता आहेत तर त्यांना देखील मी अंघोळ घालून घेतली, म्हणजे त्यांचा अभिषेक करून घेतला। त्यानंतर त्यांना त्यांच्या स्थानावरती विराजमान केलं। त्याचबरोबर म्हणजेच आज मला श्री महालक्ष्मी देवीची देखील सेवा करायची होती, तर त्यासाठी मी पहिल्यांदा सर्व देवपूजा करून यानंतर त्यावरती मी लाल कलरचे जे वस्त्र होते तर ते मी अंथरून घेतले, त्यावरती मी थोड्याशा अक्षर ठेवल्या आणि त्यावरती जो म्हणजेच भगवान विष्णूंचा फोटो आहे तर तो मी स्थापन केली त्याची। त्यानंतर जे दिवे होते तर ते देखील मी प्रज्वलित करून घेतले, कारण जेव्हाही आपण कोणती देवांची सेवा करतो तर आपल्याला म्हणजे दिवा प्रज्वलित करून आपल्याला ती सेवा करायची असते, आणि जेव्हाही आपण महालक्ष्मी देवीची कोणतीही सेवा करतो तर तेव्हा तुम्ही तुपाचा एकतरी दिवा नक्की लावा। तर हे खास करून मी सेवेसाठी दिवे बनवले होते, तर त्यांचा मी आता पूजेमध्ये इथे यूज करत आहे। भगवान आणि माता लक्ष्मीचा फोटो होता तर त्याला देखील मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं। यानंतर मी सेवेला सुरुवात केली। तर जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर आपली सेवा म्हणजे गणपती बाप्पांच्याच आशीर्वादाने पूर्ण होते, त्यामुळे कोणतीही सेवा सुरू करण्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची आपल्या पूजेमध्ये स्थापना करून घ्यायची असते। त्यामुळे जी मूर्ती माझ्या देवघरामध्ये आहे गणपती बाप्पांची तर ती इथे मी विराजमान करून घेतली, म्हणजेच खालती 2 मी पानं ठेवून घेतली, त्यावरती मी थोड्याशा अक्षता ठेवल्यावरती मी गणपती बाप्पांना विराजमान केलं। म्हणजेच विराजमान करण्या अगोदर जो गणपती बाप्पांचा अभिषेक आहे तर तो मी पहिल्यांदा करून
घेतला, म्हणजेच ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण त्यांना आपल्या पूजेमध्ये ठेवू शकतो। त्यानंतर गणपती बाप्पांना देखील मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं, त्यानंतर त्यांना देखील वस्त्र अर्पण केले, फुलं अर्पण केली, तर फुलं देखील मला मिळून गेली होती। त्यानंतर रांगोळी देखील मी काढून घेतली आणि ज्या मातीच्या पंत्या होत्या तर त्या देखील मी लावल्या, कारण जेव्हाही आपण अशा प्रकारची पूजा करतो तेव्हा आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि जेव्हाही आपण फुलं वगैरे अर्पण करतो तर तेव्हा देखील आपली पूजाला दिसायला खूप छान दिसते। यानंतर मी सेवा करण्यासाठी सुरुवात केली, म्हणजेच जी महाराजांची नित्यसेवेमध्ये आपल्याला सेवा करायची असते, म्हणजेच जे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे पुस्तक आहे, तर या पुस्तकामध्ये आपल्याला सर्व सेवा दिलेल्या आहेत की आपण कोणती सेवा करावी, जेणेकरून म्हणजेच महालक्ष्मी देवीचा आपल्यावर नेहमी त्यांचा आशीर्वाद कायम राहतो। त्यामुळे ज्या काही सेवा होत्या तर त्या मी करण्यासाठी सुरुवात केली। कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते। ही एकादशी मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते। या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एका दिवसाचे उपवासाचे व्रत करतात। चातुर्मासात व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो। कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चतुर्मासातल्या 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे मानतात। त्यामुळे हिला देवोत्सवी देव उठणी एकादशी असेही म्हणतात। कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे। तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्षप्राप्ती होते। भारतीय संस्कृतीतील तुळशीला फार महत्त्व आहे। श्री विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते। तुळशी वाचून केलेली विष्णूंची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणामध्ये म्हटले आहे। समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते। तुळशी विवाह झाल्यानंतर चतुर्मासात जी व्रते घेतलेली असतात त्या सर्वांचे उद्यापन करतात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे। म्हणजेच जे काही मंत्र मला वाचायचे होते तर ते देखील मी मंत्रस्तोत्र वाचून घेतले। तुम्ही देखील या दिवशी ह्या नक्कीच सेवा करा, जेणेकरून तुम्हालाही या सेवेचा नक्कीच फायदा होईल। त्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर श्री महाकाली स्तोत्र, श्री लक्ष्मी नरसिंह स्तोत्र, श्री ललिता स्तोत्र हे आपल्याला वाचायचं आहे। त्याचबरोबर भूसूक्त, श्री देवीची 5 मंत्र, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री नवार्णव मंत्र, श्री कालभैरवाष्टक तर हे देखील आपल्याला या दिवशी वाचायचं आहे। म्हणजेच जेवढी आपल्या हातून या दिवशी सेवा होईल तर तेवढी आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा असतो। त्याचबरोबर संध्याकाळी तुम्ही हा एक उपाय नक्की करा, म्हणजेच तुमच्या घरी जर तुळस असेल तर तिथे एक तुपाचा दिवा, म्हणजे संध्याकाळी 6 वाजता एक तुपाचा दिवा तिथे आणि एक तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये नक्की लावा, जेणेकरून जी लक्ष्मी आहे तर ती तुमच्या घरामध्ये नेहमी स्थिर राहते। तर हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा। तर जिथे मी आता सध्या जॉबला आहे तर तिथे देखील मी हा उपाय करत असतो, कारण जी तुळस आहे तर ती देखील माझ्या दारी आहे। त्याचबरोबर आता तुळशीचे विवाह देखील म्हणजेच मला करायचे होते, तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल की मी कशाप्रकारे तुळशीचा विवाह केला। एकादशीला जी सेवा करायची होती तर ती आता माझी करून झालेली आहे। तुम्हाला आज मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।